देशानं गिरगावचा बाळू सुद्धा वॉचमन म्हणून नोकरीला लावताना दोन लोकांना नाही लावतायत, पंढरपुरातला मालक आणि दक्षिणेचा मालक. ह्या दोन लोकांना कामाला फक्त एकाच लोकांनी लावलंय, ती फक्त संत आहेत. दक्षिणेच्या मालकाला कामाला लावायला कोणाची मायवेली? उलट तुमच्या लोकांनी सांगितलं यायला घरी न्या, मग पाहुण्या रावण्याला फुलं करतेत. डॉक्टर लोकांनी सांगितलं ना, आता घरी न्या, खाऊ पिऊ घाला, बबीला बोलवा, बब्याला सांगा. हो, वची तुर्कस्तानात दिली, हो, अंतिकी अरबस्तानात दिली, तिला फोन लावा, कुरिअर करा, आमक करा, तार पाठवा, घ्या बोलून. मग कोणी अंगूर, कोणी शेप, कोणी काही. खाय ना बाई, बाई धट होती तर वाळका आणली नाहीस. हो, आणि बाईला डॉक्टरनं घरी पाठवले शेप खाऊ घालायली. टाका आता बाईच्या सरनाव. हो, आमची आजी बिमार पडली, तिने आत्याला फोन केला. फोन नव्हते, निरोप पाठीला. एकीनं काम, दुसरीनं फलानं काम, दिसतीनं तिसरं काम. आणि मग आत्या टेकली भितडाला. हो, आत्या नाही आजी. आत्या कशी असं होतं ते, मोबाईलवर लोड येतो ना. हो, आली हो आमची आत्या अशी गाडीतून उतरली की तिथूनच तिला दोघं धरायला. म्हणलं सोडा ना, ती कुठं पडत नाही काय नाही. हो, अशी अशी इतकी रडायली. बापा बापा, मला वाटलं आता आजी संग आत्या बी पेटवावं लागती का काय. इतकी आत्या अशी 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 असं सोडून. हो, मला एक जण म्हणला धरा ना. म्हणलं काय नाही धरायची, येते ती. सऱ्या सुनायला तिनं आहारी आणले, ही काय रडती म्हणलं. अशी आत्या होती बा. दृष्टांतातली सांगायलो. इतकी नालायक आत्याचा एवढा गिरगावकर भाषा असतो का कुठं? अशा नालायक आत्याला आत्या म्हणत असतो का मी? आत्या आली. बाई, मया बाईला बाळू शिरा लय आवडत होता. म्हणलं आता कलही दाबती बाई. आता ओरी गेली ना, आता शिरा खाती का? 8 दिवसापासून म्हणायलो आत्याला दुखायलं तर म्हणली बुचाड दाबायचं सोयाबीनचं. हो, एक म्हणली पोराला पाहली आले, एक म्हणली आमक आमक करायचंय. आणि आता आत्या भीतीला टेकल्यावर शिरा लय आवडत होता. घाल म्हणलं कलही तर आत्यानं खालून जायला. अशी सारे नाटक सगळे सोंगाडे. काय काय माणसं बायला. एका घरी जेवायला गेलो डॉक्टर साहेबनी. जेवायला गेलो, भजे कुरड्या पापड्या हे पद्धतशीर असं जेवायला. तर आम्हाला कोणी करतात ना, करतं कोणी बी. जेवायला केल्यावर मग जवळच कीर्तन होतं, तर मग तिथंच बसलो. तर म्हणलं आता ह्या घरच्या लक्ष्म्या जेवा. ती एकच बायको होती त्याला. आणि बाहेरच्या 3 जणी शेजारनी बलिलेल्या, म्हणजे 4 जणींनी स्वयंपाक केला. तर म्हणलं आता ह्या जेवा. जेवायला बसल्या. म्हणलं जेवा बाई. हो महाराज जेवतो. हात जोडे म्या बी म्हणलं जेवा. आम्हाला जेव घातलं. एकीच्या ताटात भजे नव्हते भाऊ, आणि तिजीच्या ताटात डॉक्टर साहेब भजे नाही. ती यजमानाची बायको होती, म्हणजे ज्यानं जेव घातलं त्याची बायको. तर मी हळूच कोण म्हणलं दादा, आम्हाला लय भजे वाढे, तुमच्या मंडळीला उरले नाही. नाही म्हणे महाराज, ती आता भजेच खात नाही. म्हणलं कस काय? ती तळतानाच खाती. काय बाई म्हणलं बापा. वा म्हणलं काय माय माय म्हणलं. वा वा, अभंग इकडे लावायला पाहिजे. काय त्यांचा माय बा. एक घरी जेवायला गेलोत, आताशी कीर्तन सुरू झाले. अहो चांगलं सांगितलं. असे बसले होते जसे तुरुक पिराला कापायला न्यायचे. 2 तारखेला जसं यायला कापायचे परभणीला, असे बसले होते माणसं. विठाला विठाला ते पहिल्यावर याचं बरं आपल्याला. तसं बस स्टँड हुकीत नाही. कसं आहे, डिझेल जरी लोकांचं असलं लांबून गाडी आणतो, पण बस स्टँडला नेतो. बाहेरचं डिझेल असल्यामुळं मधल्या रस्त्यानं आणत नाही गाडी. द्यायचं तेल देईल आणि भोते आला घाईला. आपल्याला काय ताण घ्यायचा, काहून खराब रस्त्यानं न्यायची. जेवायला गेलो त्या का घरी, आम्ही बसलो. तर मग ते म्हणले महाराज चहा घेतान का? म्हणलं घेतान का? म्हणलं आता काय आवडच काम. जालनापुरीचा आग्रह सगळा. बर बर. अगं 5-6 कप चहा ठेव बरं, 7-8 कप दूध ठेव. आमच्या संग बोकी बी होते 2-3.
हो होते 2-3 बोके. त्याच्यात 1-2 पुन्हा कपात पित नव्हते. मोठा तरा आमच्या संचल मेजर